किती भारी कढीपत्ता आहे ना. जेवढा पाहिजे तेवढा कढीपत्ता घ्या. म्हणजे घरी लावलेले झाडं असेल ना, असा फायदा असतो. फ्रेश आपण ताजं ताजं तोडून पण घेऊ शकतो केव्हाही. तसं तर मला आज बनवायची होती खिचडी, आणि खिचडीसाठी मी अगोदर कढीपत्ता तोडून घेतला. आणि ज्या दिवशी खिचडी बनवायची असते ना, त्या दिवशी काय माहिती पण नाही ना, मन एकदम आनंदी राहतं बरं. कारण की खिचडी म्हटलं ना, एकदम शॉर्टकट, पोळ्या करायचं काम नाही राहत ना, त्याच्यामुळे मन एकदम हॅप्पी राहतं खिचडी बनवायचं म्हटलं तर. आणि आवडते पण, सर्वच महिलांना बी आवडते. आणि घरात पण बऱ्यापैकी माणसांना नाही आवडत, तर बऱ्यापैकी माणसांना आवडते पण खिचडी. तसं आता माझ्या फॅमिलीमध्ये तर सर्वांना आवडते खिचडी, म्हणून काही टेन्शन नाही, पोळ्या वगैरे मी काही करत नाही. तर चला म्हटलं इकडे खिचडी बनवून घेते आता. कुकरमध्ये ना मी मस्त तेल टाकून घेतलं आणि लसूण कुटून घेतला. तर लसूण टाकून घेतला, जिरं मोहरी टाकून घेतलं. नंतर इकडे कांदा, टोमॅटो, बटॅटो हे सगळं चिरून ठेवलं होतं. मस्त धुवून घेतलं आणि फोडणीमध्ये टाकलं. आणि 1 चमचा तूप पण टाकलं मी. फोडणीमध्ये नेहमी मी 1 चमचा तूप टाकते. खूप छान लागते, म्हणजे एक चव वेगळीच येते त्याला. शेंगदाणे पण टाकून घेतले. आता इकडे एका वाटीमध्ये ना मसाले काढून ठेवले होते मी आधीच. लाल मिरची, आपला मसाला, हळद हे सगळं मी टाकून घेतलं. त्याच्यामध्ये चांगलं मिक्स परतावून घेतलं आणि 1 तांब्या पाणी सोडून दिलं त्याच्यामध्ये. आता पाहिजे तेवढं तुम्ही पाणी सोडू शकता. तांदूळ जेवढे घेशाल तसं तेवढं पाणी घ्यायचं. आता इकडे मी 2 तांबे पाणी टाकून घेतले. मला खिचडी जशी बनवायची होती ना तशी. मीठ टाकून घेतलं चवीनुसार. ज्या दिवशी झटपट खिचडी बनवली ना, त्या दिवशी खूप भारी खिचडी तयार होते. आणि ज्या दिवशी आपण जर समजा खूप हे टाकायचं आहे खिचडीत, ते टाकायचं आहे खिचडीमध्ये, असं मन लावून करायला गेलो ना, थोडंसं काहीतरी बिघडून जाते बरं. म्हणजे पाहिजे तशी नाही होत आपल्याला. पण ज्या दिवशी झटपट खिचडी करायची म्हटलं ना, त्या दिवशी खूप भारी खिचडी तयार होते. म्हणजे हा तर माझा अनुभव आहे. तर इकडे मी तांदूळ पण धुवून टाकून घेतले आणि मस्त उकळी येऊ द्यायची. एक उकळी आल्यानंतर खिचडीला झाकण लावायचं कुकरचं. 3 शिट्ट्या काढून घेतल्या. इकडे खिचडी तयार. तुम्ही पाहू शकता अशी मऊ मऊ अशी लुसलुशीत खिचडी तयार झालेली आहे, मसालेदार. खिचडी म्हटलं ना, खिचडीच्या वासानेच आम्हाला भूक लागते खरं म्हटलं तर अशी खिचडी बनवून तयार झालेली आहे माझीवाली. तरी पण ही खिचडी ना राशनच्या तांदूळाची बनवली आहे मी आज. तरी पण खूप सुंदर झाली आहे. आणि मी ताटामध्ये घेऊन तर काही काढून शूट नाही केलं, असंच कुकरमधून शूट करून दाखवलं मी तुम्हाला. तरी ही होती रात्रीची खिचडी, म्हणजे रात्रीच्या जेवणाचं. तर इकडे सकाळ झाली. सकाळी सकाळी मस्त खिडकीतून ऊन पडलेलं होतं आणि पोळ्या लाटायला घेतल्या मी तिकडे. सकाळी डब्बा द्यायचा असतो त्याच्यामुळे. आज काही एवढ्या पोळ्या करायच्या नव्हत्या, कमीच पोळ्या करायच्या होत्या, डब्यापुरत्या फक्त. कारण रात्रीची खिचडी उरलेली होती आणि रात्रीची खिचडी खायला पण म्हणजे ती मज्जाच वेगळी आहे. रात्रीची खिचडी गरम करून खायला. जास्त काही एवढं शिळं नाही खात, पण खिचडी खातो. तर इकडे माझं पोळ्या करायचं काम चालू होतं. पटापट मी पोळ्या करून घेते. तर तुम्हाला सांगायचं होतं, आता माझं चॅनल हाफ मॉनिटाईज होण्यापर्यंत पोचत आलेलं आहे. आणि होईलच आता 4-5 दिवसामध्ये हाफ मॉनिटाईज होऊन जाईल चॅनल. काही दिवसांनी फुल होऊन जाईल चॅनल मॉनिटाईज. आणि त्याच्यासाठी प्रयत्न तर करतेच आहे मी, कारण प्रयत्न केल्याशिवाय तर काही आपोआप काहीच नाही होत. प्रत्येक गोष्टीसाठी जिद्द असायला पाहिजे आणि प्रयत्न करावाच लागणार आहे, जिद्द ठेवावाच लागणार आहे. तेव्हाच आपल्याला जे करायचे आपण ते करू शकतो. असं आपोआप तर काही होणार नाही. मी प्रयत्न करते रोजचे शक्य होईल तेवढे व्हिडिओ टाकू शकेल, शक्य होईल तेवढ्या रेसिपींचं शूट करू शकेल. आणि खूप म्हणजे एवढं सोपं पण नाही आहे यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बनवणं आणि शूट करणं. सर्व गोष्टी ह्या अवघडच आहे, कारण की आपल्याला कोणतंही काम करायचं म्हटलं ना सोपं नसतं. त्यामध्ये थोडा स्ट्रगल असतोच. कठीण तर प्रत्येकच काम जातं, तसं इथे पण खूप कठीण आहेत.
आणि जो ज्या क्षेत्रामध्ये जातो ना त्याला तिथला अनुभव येतो, तसंच काही असतं. पण हा महिलांसाठी प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे माझ्या मते तरी यूट्यूब. कारण की आपण फॅमिली सांभाळून, मुलं सांभाळून इथे एक स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. स्वतः आपण 2 पैसे कमवू शकतो. तर बऱ्याचशा महिलांना पण असं वाटत असेल की घरी बसून आपण काहीतरी करायला पाहिजे. तर माझ्या मते तरी तुम्ही यूट्यूबवर यायला पाहिजे आणि एक स्वतःमध्ये कोणतं टॅलेंट आहे ते तुम्ही दाखवायला पाहिजे आणि एक स्वतःची ओळख निर्माण करायला पाहिजे आणि यातूनच आपण आपल्या स्वतःच्या गरजा पण पुऱ्या करू शकतो. कारण की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तर आपल्याला पेमेंट येतंच आणि त्याच्यासाठी पण आपल्याला प्रयत्न तर करावाच लागतात. प्रयत्न कुठे सोडून दिले ना तर काही होत नाही. तर हो, कुणाला जर माहिती पाहिजे असेल ना की यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं किंवा किती व्हिडिओ टाकले पाहिजे दिवसाला, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. सो इकडे माझ्या पोळ्या करून झाल्या आता. ही आहे शेवटची पोळी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझावाला नक्की कमेंट करून सांगा मला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.